आणि याविषयीच बोलण्यासाठी राज्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत। विजयजी, आपण बघतोय की राहुल गांधी, सोनिया गांधी यांना बळजबरीनं ताब्यात घेण्यात आलेल्या आणि ज्या ठिकाणी ज्या पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेल्या आहे त्या ठिकाणी आता सोनिया गांधी सुद्धा पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्याची ज्या अमानुष लाठीचार्ज केला विद्यार्थ्यांवर त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी लावून धरली, तर पंतप्रधानांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे। वडेट्टीवारजी, नक्कीच बघा, ज्या पद्धतीने हे आंदोलन चिरडण्याचं काम केलंय, ज्या तरुणांना अमानुषपणे लाठीचार्ज करून जखमी केलंय, ज्या पद्धतीने सरकार हे आंदोलन चिरडून टाकतंय, खरं तर हे लोकशाही यांना मान्य आहे की नाही हा खरा प्रश्न येतोय। या देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 ला, ते इंग्रजाविरुद्ध होतं, त्याविरुद्ध आम्ही लढलो। आता आम्हाला स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावं लागते। खरं म्हणजे ही दुसरी लढाई सारखीची परिस्थिती या देशामध्ये आणून ठेवली। तुम्हाला लोकांचं आंदोलन मान्य नाही, लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध लोक लढणं किंवा बोलणं मान्य नाही। तुम्ही लोकांनी रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने जर आंदोलन करत असेल तरी तुम्हाला बोचते। मग लोकांनी हक्कासाठी स्वतःच्या किंवा अन्यायाविरुद्ध कसं लढावं? सरकार म्हणेल तीच पूर्व दिशा काय? ज्यावेळेस आम्ही आंदोलन करत, ज्यावेळेस विरोधात होती भारतीय जनता पक्ष, त्यावेळेस आम्ही आंदोलन करत होतो, भारतीय जनता पक्ष आंदोलन करत होते किंवा यापूर्वी अण्णा हजारे आंदोलनावर बसलेत। आमची सगळी सरकारमधील मंडळी 10 वेळा जाऊन त्यांच्याकडे विनवणी करत होती, पण ही क्रूर सरकार एकदाही तिथे जाऊन या आंदोलनकर्त्याशी चर्चा सुद्धा करू शकली नाही। याचा अर्थ असा आहे, यांना डेमोक्रेसी मान्य नाही, यांना संविधान मान्य नाही, हे हुकुमशाही पद्धतीने हा देश चालवू इच्छित आहेत। पण देशातील तरुणाई ज्या पद्धतीने आता रस्त्यावर उतरली आहे आणि राहुलजींनी या अन्याय झालेल्या किंवा ज्या पद्धतीने लाठीचार्ज करून तरुणाला जखमी करून तरुणाला म्हणजे जबाबदारीनं किंवा अमानुषपणे मारहाण केली, त्याच्यासाठी राहुलजी असतील, प्रियंकाजी असतील, आता आमच्या नेत्या सोनियाजी पोहोचल्या आहेत। देशामध्ये जे वातावरण पेटलेलं आहे याला जबाबदार मोदी सरकार आहे। आता जे काही तरुणाई रस्त्यावर उतरली आहे याला जबाबदार मोदी सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। आणि या सरकारला याचा नक्की हिशोब चुकता करावा लागेल। ज्या पद्धतीने आंदोलन हाताळलं आहे अमानुषपणे, त्या संदर्भात या सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल। अगदी विजय वडेट्टीवारजी, आपण बघतोय राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि राहुल गांधी यांना ठिय्या आंदोलन करत असताना पोलिसांनी कशा पद्धतीने ताब्यात घेतलं ती दृश्य तर तुम्ही बघितलीच असतील, त्यावर काय मत आहे आपलं? नाही बघा, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणं, आता तिथे काही कोणाला हे काही हिंसक आंदोलन नव्हतं। एवढं सरकार आंदोलनाला का घाबरते? यांची का त्या ठिकाणी त्या आंदोलनकर्त्यांना उचलून नेण्याची मानसिकता तयार होते? खरं तर हे आंदोलन अगदी शांततेने सगळे बसून काय मागत होते? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। आणि हे मोदी सरकार जर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या धर्मेंद्र प्रधानांना जर पाठीमागे घालत असतील तर हे यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। ही मागणी रास्त आहे। ही रास्त मागणी केल्यानंतर यांना मिरच्या का झोपतात आणि या पद्धतीनं उग्रपणे हे आंदोलन का चिरडण्याचा प्रयत्न होतो? राहुलजीच्या मागे देश उभा आहे, तरुणाई आता उभी झाली आहे। जो प्रतिसाद कोटामध्ये मिळाला, हिमाचलमध्ये मिळाला, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। त्यामुळं या पद्धतीनं निष्ठुरपणे या आमच्या नेत्यांना बळजबरीनं उचलून नेऊन आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करतायत। पण आता येणाऱ्या दिवसात या ज्या पद्धतीने सरकार वागतंय त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल आणि नक्कीच तरुण या देशातील या सरकारला रस्त्यावर असलेलं आंदोलन या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। अगदी विजय वडेट्टीवारजी, राहुल गांधी यांनी सगळ्या देशातल्या नागरिकांना, सहयोगी पक्षांना, इंडिया आघाडीतल्या सगळ्या नेत्यांना आवाहन केले की आंदोलनात सहभागी व्हा। महाराष्ट्र काँग्रेस रस्त्यावर उतरणार काय दिल्लीमधल्या आंदोलनात सहभागी होणार? आम्ही दिल्लीला जातो आहोत। आम्ही दिल्लीच्या आंदोलनामध्ये जो आहे त्याचे सहभागी होऊ आणि आता आम्ही प्रदेशाध्यक्षांनी चर्चा करू आणि या निर्णय आंदोलन करायचं की दिल्लीत करायचं, दिल्लीत जायचं हे आता आम्ही ठरवणार आहोत। अगदी वडेट्टीवारजी, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात आणि पक्षाची भूमिका मांडलीत त्याबद्दल।